ससा कासवाची गोष्ट सगळ्यांना माहितीये की ससाची आणि कासवाची शर्यत लागते आणि ते दोघं ठरवतात की या लेन पर्यंत जायचं आणि ती जिंकायची. सो ही ती शर्यत सुरू होते. ससा खूप पुढे जातो, एकदम फास्ट फास्ट जोश जोश मध्ये स्टार्टिंगला खूप पुढे जातो. त्याला आता कळलं की आता खूप वेळ झालाय, याला याला वेळ लागणार, हा काय पोहोचूच शकत नाही, हा ओव्हर कॉन्फिडन्स. सो तो बसतो, जेवतो, खातो पितो आणि आरामात झोपून जातो. पण कासव कंटिन्यू त्याच प्रोग्रेसनी, त्याच स्पीडनी कंटिन्यू तो जात राहतो आणि तो रेस जिंकतो. हीच गोष्ट, पण माझा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा होता की प्रत्येक वेळेस त्याच स्पीडनी, त्याच यांनी जर सातत्य ठेवलं तर कंपनीला ग्रो व्हायला तेवढाच स्पीड आणि सगळ्यांचं एकत्र तेवढंच सातत्य पाहिजे. एकाच माणसाचा किंवा दोघं जणच करतात असं नाही, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं सातत्य सेम पाहिजे, तर ती कंपनी एका लेवल पर्यंत ग्रो होऊ शकते. आयदर एकाने खूप उड्या मारल्या पण बाकीच्यांचा तेवढा सपोर्ट नाही भेटला तर ती कंपनी कधीच ग्रो होऊ शकत नाही. सो त्या हिशोबाने माझं ह्याचा सांगायचं सातत्य की कासवासारखं जाऊ, काहीच प्रॉब्लेम नाही, पण सातत्य तेवढंच ठेवूयात. एकदम धबधब धबधब की असं नको व्हायला, असं मला वाटतंय. सो निखिलने पण आता सांगितलं काही गोष्टी, त्याच्यात मला हे क्लिक झालं. थँक्यू निखिल.